नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक शिक्षकाला याविषयी माहिती असायलाच हवी. आता बदल्या सुरू झालेल्या आहे त्यावेळेस आपण शाळा एखादी निवडतो. तर अशा वेळेस कोणती शाळा निवडावी, तिथे पटसंख्या किती असावी याचा आपल्याला विचार करणे आवश्यक आहे. कारण की अतिरिक्त होणे ही समस्या अनेक शाळेमध्ये आहे आणि अतिरिक्त झाल्यावर आपली खूप तारांबळ उडते. आपल्याला योग्य अशी शाळा मिळत नाही आणि नाईलाजाने आपल्याला मिळेल त्या शाळेवर जावे लागते. तर शाळा निवडण्यापूर्वी आपण हा विचार केला पाहिजे की आपण त्या शाळेमध्ये अतिरिक्त तर ठरवू नये, म्हणजे ठरणार तर नाही ना. मग आता अतिरिक्त कशा प्रकारे ठरवले जाते, शाळेत अतिरिक्त शिक्षक कसे ठरवले जातात, अतिरिक्त कोण होते आणि अशा अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन कशा प्रकारे होते. तर मित्रांनो, याविषयी मी शोध घेतला आणि मला एक शासनपत्रक आढळलं आणि त्या शासनपत्रकाद्वारेच आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. जेणेकरून तुमचा अतिरिक्त शिक्षक कोण होतो, समायोजन कसं होतं, शाळेत अतिरिक्त शिक्षक कसे ठरवले जातात याचा पूर्ण प्रश्न असा जो तुम्हाला निर्माण झालेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. तर चला तर जाणून घेऊया. आपण डायरेक्ट आपण याच्या पत्रकावर जाऊया. आता मी ते पत्रक आहे ते पत्रक मी ओपन करतो आणि त्या पत्रकावर आपण काय करू, चर्चा करू. मार्गदर्शन वगैरे करणार नाही आहे, मी डायरेक्ट त्या पत्राचंच वाचन करणार आहे आणि त्या पत्राचं वाचन करून आपण यावर विचारविनिमय करूया की नेमकं बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचं हे परिपत्रक आहे. जिल्हा परिषद विषय आपण झूम करून पाहूया. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाचे समायोजन करून त्यांना इतरत्र बदली देऊन त्यांच्या सेवामध्ये समायोजित करण्यासंदर्भात असं हे पत्र आहे. 12/5/2011चं जुनं पत्र आहे, शासनपत्रक. पण या पत्रामध्ये तुम्हाला स्पष्ट असा उल्लेख केला आहे की शाळेत अतिरिक्त कोण होतो, कशा प्रकारे अतिरिक्त होतो आणि अतिरिक्त झालेल्या शिक्षकाचं समायोजन कशा प्रकारे करायचं. तर आपल्याला हा मुद्दा इथे जाणून घ्यायचा आहे. तर मी पत्राचं वाचन करतो आणि काही मुद्द्यावर आपण इथे विश्लेषण करू. तुम्हाला जर इथे समजा जर स्पष्ट दिसत नसेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवून हे पत्रक आपल्याजवळ घेऊ शकता. मी तुम्हाला हे पत्र पुरवेलच. म्हणजे याचा आधार घेऊन तुमच्यावर जर अन्याय होत असेल कुठे अतिरिक्त शिक्षक म्हणून तर तुम्ही या पत्राचा आधार घेऊन योग्य न्याय मागू शकता. बघा काय म्हटलं या पत्रामध्ये, शासन परिपत्रक ग्रामविकास व जलसंधारण विभाग. हे पत्र आहे 6 ऑक्टोबर 2008 आणि पारित झालं आहे 12/5/2011ला. आणि यामध्ये काय म्हणते बघा, दरवर्षी 30 सप्टेंबर अखेर जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित केल्यानंतर त्या आधारे अनुदेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन बदल्या करण्याचे अधिकार जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहे. बघा 30 सप्टेंबरची पटसंख्या ही शेवटली धरली जाते आणि त्या आधारे अतिरिक्त ठरणे, त्या अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन करणे याचा सर्व अधिकार जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना म्हणजे शिवण्णा असतो. प्रत्यक्षात कारवाई करीत असताना अनेक जिल्हा परिषदाकडून शासन परिपत्रकात काही त्रुटी असल्याबाबत काही सूचना व तक्रारी आल्या होत्या. शासन परिपत्रकात सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. तसेच वरील वाचामधील समायोजन संबंधाने असलेल्या संदर्भ 1 अधिक्रमित करून रद्द करून पुढीलप्रमाणे आदेश देण्याचाही प्रश्न शासनाच्या विचाराधीन आहे. म्हणजे समायोजन करताना चुकीचे समायोजन होत होते, त्यामुळे अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. म्हणून शासनाला हे परिपत्रक म्हणजे काढावं लागलं. आता बघा शासन निर्णय काय म्हणतो, आता हे बघून आपण पाहूया. दरवर्षी 30 सप्टेंबर अखेर जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या निश्चित केल्यानंतर त्या आधारे
अनुदेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन बदल्या करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे। तसेच सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरवर्षी खालील मार्गदर्शक तत्वानुसार प्राथमिक शिक्षकाचे समायोजन करावे। आता बघा, आपण वर पाहिलं आहे की मुख्य कार्यकारी अधिकारी जो CO राहतात, त्या CO साहेबांना हा अतिरिक्त म्हणजे पटसंख्येनुसार जर जास्त शिक्षक झाले, कमी शिक्षक झाले तर याचं समायोजन करण्याचा अधिकार आहे। आता बघा समोर काय म्हणते, शासन निर्णयामधला 30 सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येनुसार अनुदेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त शिक्षक असलेल्या शाळांमधून अनुदेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये शिक्षकाचे समायोजन करण्यात यावे। बघा, म्हणजे काही काही शाळांमध्ये शिक्षक जास्त असतात, त्या शाळेतून शिक्षक उचलून ज्या शाळेमध्ये शिक्षक कमी असतात तिथे समायोजन करण्याचा अधिकार या सीओनं झालेला आहे 30 सप्टेंबरच्या पटसंख्येनुसार। असे समायोजन करीत असताना तालुक्यातच जर अनुदेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा कमी शिक्षक संख्या असलेल्या शाळा असतील तर प्रथमतः तालुक्यातील अशा शाळांमधून समायोजन करण्यात यावे, जर ते अन्यथा तालुक्याबाहेर बदलीस पात्र नसतील तर। बघा आता काय म्हणते, तालुक्यातच जर जागा खाली असेल तर अशा शिक्षकाचं तालुक्यात काय करायचं आहे, आपल्याला समायोजन करायचं आहे। म्हणजे आपल्याला तालुक्यात राहण्याची इथे संधी दिली जाते। आता बघा, एखाद्या शाळेत पटसंख्या निश्चित नंतर अनुदेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त शिक्षक झाले असतील तर जे शिक्षक त्या शाळेत जास्त काळ कार्यरत असतील अशा शिक्षकाचे समायोजन करावे। असे अतिरिक्त निश्चित करताना मुख्याध्यापकाच्या व पदवीधर शिक्षकांच्या जागी जर सहाय्यक शिक्षकाची तात्पुरती नियुक्ती केली असेल तर अशी पदे समायोजनाची संख्या निश्चित करताना वगळावी। हा महत्त्वाचा मुद्दा, 3 क्रमांकाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। अतिरिक्त कोण होतो, एखाद्या शाळेत पटसंख्या निश्चितीनंतर अनुदेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा जास्त शिक्षक झाले असतील तर शिक्षक त्या शाळेत जास्त काळ कार्यरत असतील अशा शिक्षकाचे समायोजन करावे। असे अतिरिक्त शिक्षक निश्चित करताना मुख्याध्यापकाच्या व पदवीधर शिक्षकांच्या जागी जर सहाय्यक शिक्षक तात्पुरती नियुक्ती दिली असेल तर अशी पदे समायोजनाची संख्या निश्चित करताना वगळावी। म्हणजे बघा, आता एखाद्या शाळेमध्ये आता आपण एखाद्या शाळा 1 ते 5ची शाळा पकडू, उदाहरण दाखवा, 1 ते 5ची शाळा पकडू आणि त्या शाळेमध्ये समजा आता 62 पट आहे, 62 पट आहे, 3 शिक्षक तिथे बसते, म्हणजे 60पेक्षा जास्त पटसंख्या असली तर 3 शिक्षक बसतात। पण जर त्या शाळेची पटसंख्या 50च्या म्हणजे 60च्या खाली गेली, समजा आता 58 आहे 57 आहे, तर मग त्या शाळेमध्ये अतिरिक्त कोण ठरतो, त्या शाळेमध्ये ज्या शिक्षकाची सेवा जास्त झाली। बघा आता इथं कसा संभ्रम होते, काय म्हणते, अतिरिक्त कोण ठरतो, त्या शाळेमध्ये शिक्षकाची म्हणजे आपल्याला नोकरीची सेवा नाही पकडायची आहे। बघा इथे नोकरीची सेवा पकडायची नाही, इथं म्हटलं आहे, मी पत्रकानुसारच म्हणत आहे, त्या शाळेत जास्त काळ कार्यरत असतील। मग याच्यामध्ये माहिती आहे का, त्याची सर्व्हिस 30 वर्ष का नाही हो किंवा 35 वर्ष का नाही हो, पण जर तिथे त्याची सेवा जास्त झाली नसेल त्या शाळेमध्ये आणि एखादी शिक्षक 2008चा असेल किंवा 9चा असेल पण त्याची तिथं 10 वर्ष झाली सेवा झाली आहे, पण एक शिक्षक लगेच आला आहे त्याची सेवा 2च वर्ष झाली आहे, तर तो 2010वाला तिथं अतिरिक्त ठरेल, ज्याची सेवा याची 98ची 96ची रुजू आहे तो म्हणजे प्रथम नियुक्ती आहे तो अतिरिक्त ठरेल नाही। म्हणजे तिथं त्या शाळेमधील ज्या शिक्षकाची सेवा जास्त झाली आहे, नोकरीची नाही, त्या शाळेमधील तो शिक्षक अतिरिक्त ठरेल। असे अतिरिक्त शिक्षक समजावे म्हणते। बघा हा मुद्दा तुम्हाला समजलाच असेल की त्या शाळेतील सेवा, नोकरीची सेवा नाही आहे, त्या शाळेतील सेवा म्हणजे त्या शाळेमध्ये ज्या शिक्षक जास्तीत जास्त काळ राहिलेला आहे तो शिक्षक तिथं अतिरिक्त होईल। आणि असे अतिरिक्त शिक्षक निश्चित करताना पण घ्या, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांच्या जागी जर सहाय्यक शिक्षकांना तात्पुरती नियुक्ती दिली असेल तर अशी पदे समायोजनाची संख्या निश्चित करताना वगैरे। आता बघा, आता एखाद्या शाळेमध्ये कसं पदवीधरचं पद खाली आहे, समजा आता वर पटसंख्या आहे आणि तिथं भाषेचं पद खाली आहे, तर मग असा अतिरिक्त शिक्षक त्या पदवीधरच्या जागी तात्पुरता आपल्याला त्या शिक्षकाची नियुक्ती देता येते। बघा आता समजा आता एखाद्या शाळेवर सहाय्यक पटसंख्या 61च्या खाली गेली, तिथे 3 शिक्षक आहे, 1 शिक्षक अतिरिक्त झाला, परंतु त्या शाळेवर पदवीधर शिक्षकाचं पद खाली आहे,
तर त्या ठिकाणी त्या शिक्षकाला समायोजित करण्यात येते, तात्पुरती प्रतिनिधी देण्यात येते त्या शिक्षकाला. आणि असा शिक्षकाचं जे अतिरिक्त झालेलं पद हे पकडण्यात येत नाही. म्हणजे जर त्या जागा खाली असेल पदवीधर शिक्षकांमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून एकशेच झाला, तिथे अतिरिक्त झाला, अशा शिक्षकाला तिथे पदवीधर शिक्षक म्हणून समायोजित करता येते तात्पुरतपण. असे करत असताना शक्यतो खालील शिक्षकांची समायोजनासाठी निवड करण्यात येऊ नये. बघा आता समायोजनासाठी कोणत्या शिक्षकाची निवड करण्यात येऊ नये? जिल्हास्तरीय मान्यताप्राप्त शिक्षक संघटनाचे पदाधिकारी यांच्यापैकी संघटनाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. आता काही मान्यताप्राप्त संघटना असतात. मान्यताप्राप्त संघटना याचा अर्थ तुम्हाला समजलं असेल, ज्या संघटनेचं रजिस्ट्रेशन वगैरे झालं आहे, या संघटनेचे जिल्हाधिकारी म्हणजे जिल्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना आपण बदलीपासून वगळण्यात यावं असं या संबोधनामध्ये म्हटलेलं आहे. ज्या शिक्षकांच्या समायोजन दिनांकापासून सेवानिवृत्तीस 5 वर्ष कालावधी शिल्लक असल्यास समायोजनामध्ये शाळेत अतिरिक्त ठरत असल्यास त्याची विनंतीप्रमाणे त्या तालुक्यात इतर शाळेत प्राधान्य समायोजन करण्यात येईल. आता एखाद्या शिक्षकाचे 5 वर्ष झाले म्हणजे समजा रिटायरमेंटच्या जवळपास आहे, तर अशा शिक्षकांचं अतिरिक्त ठरत असला तरी विनंतीनुसार त्याच तालुक्यामध्ये प्राधान्य द्यावे. अशा शिक्षकाला बाहेर पाठवू नये, तालुक्याबाहेर पाठवू नये. समायोजन करत असताना विधवा, परित्यक्त्या, कुमारिका, अपंग शिक्षक तसेच एकत्र कार्यरत पती पत्नी अतिरिक्त ठरत असल्या त्यांचे समायोजन तालुक्याअंतर्गत प्राधान्य आहे. आता तालुक्याअंतर्गत प्राधान्य कोणाला द्यायचं आहे माहिती आहे का? संघटनेच्या जे पदाधिकारी आहे त्यांना प्राधान्य द्यायचं आहे. समायोजनाची निवड करताना खाली शिक्षकाचं काही जणांना निवडू नका म्हणते, म्हणजे संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांना काय म्हणते सपशेल निवड करण्यात येऊ नये. म्हणजे शक्यतो खालील शिक्षकाची समायोजनासाठी निवड करण्यात येऊ नये. जिल्हास्तरीय मान्यताप्राप्त शिक्षक संघटनाचे पदाधिकारी याच्यापैकी संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष. त्याच्यानंतर ज्यांचे वय 5 वर्ष म्हणजे ज्यांना रिटायरमेंटला 5 वर्ष आहे अशा शिक्षकांना. आणि समायोजन करताना विधवा, परित्यक्ता, कुमारिका, अपंग आणि पती पत्नी एकत्रीकरण ठरत असलेल्या समायोजनाचे तालुक्याअंतर्गत प्राधान्य करावे. म्हणजे समजा जर अशा शिक्षक जर उपलब्ध असतील समजा तुम्हाला समायोजन करण्याकरता, तर इतर शिक्षकाचे समायोजन करावे. परंतु या 3 जे ब मध्ये दर्शवले आहे यांना आपल्याला काय करायचं आहे, वगळण्यात यावे. म्हणजे ज्यांची सेवा 5 वर्ष म्हणजे वगळण्यात यावी नाही, शक्यता यांना घेऊ नका म्हणता. वगळण्यात येऊ नये म्हणजे शक्यता यांना घेऊ नका, जे संघटनेचे अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे आणि ज्यांची सर्व्हिस 5 वर्ष राहिली आहे. मग आता 4 नंबरचा मुद्दा काय म्हणते? समायोजन करत असताना विधवा, परित्यक्ता, कुमारिका, अपंग तसेच एकत्र कार्यरत पती पत्नी अतिरिक्त ठरत असल्या त्याचे समायोजन तालुक्यात प्राधान्य द्यावे. म्हणजे तालुक्याअंतर्गत कोणाला प्राधान्य द्यावे? जे विधवा आहे, अपंग आहे, कुमारिका आहे तसेच पती पत्नी एकत्र यांना प्राधान्य द्यावे म्हणते. अशा प्रकारचा आहे. आणि 5 नंबरचा मुद्दा काय म्हणतो बघा, एखाद्या तालुक्यात मंजूर पदापेक्षा जास्त शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यास वरील मुद्दा क्रमांक 3 प्रमाणे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची तालुक्यातील जास्तीत जास्त सेवा झालेल्या शिक्षकांतून उतरत्या क्रमाने वास्तव सेवा ज्येष्ठता तयार करून जे शिक्षक तालुक्यात सलग जास्त काळ कार्यरत असतील त्याचे समायोजन जिल्हा स्तरावर करण्यात यावे. मात्र असे समायोजन बदली करताना जिल्ह्यातील मूळ तालुक्याच्या शेजारच्या तालुक्यातील बदली मागितल्यास प्राधान्य द्यावे. आता बघा, आता मग जर तुमच्या तालुक्याच्या अंतर्गत समायोजन झाले नसेल, जागा जर रिक्त नसेल तालुक्यामध्ये, तर मग अशा याचं जे समायोजन आहे, अशा शिक्षकाचं समायोजन हे जिल्हा लेवलवर होईल. मग जिल्हा लेवलवर समायोजन करत असताना ज्या शिक्षकांची तालुक्यामध्ये सर्वात जास्त सेवा झालेली आहेत त्या शिक्षकापासून तर कमी सेवा झालेल्या शिक्षकांची अशी आपल्याला यादी लावायची आहे आणि त्यांचं समायोजन करायचं आहे. पण समायोजन करत असताना त्या तालुक्याला लागून लगतचा तालुका देण्याकरता त्याला प्राधान्य देण्यात यावे असे ते सांगितलेलं आहे. तालुका अंतर्गत किंवा जिल्हा स्तरावर अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्या समुपदेशनाने कराव्यात. समुपदेशन करताना अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना खालील प्राधान्यक्रमाने पदस्थापना देण्यात यावी. आता बघा, जेव्हा समायोजन होते तेव्हा यांचं प्राधान्यक्रम कसं असते? विधवा, परित्यक्त्या, कुमारिका, अपंग कर्मचारी, स्वतः गंभीर आजाराने त्रस्त कर्मचारी,
प्रतिस्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र, जिथं जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र लागेल, सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पती पत्नी एकत्रीकरण, तालुका वास्तव शिवज्येष्ठीनंतर असलेले शिक्षक समायोजनासाठी कार्यवाही करत असताना सर्व रिक्त पदे जाहीररित्या दाखवणे अनिवार्य आहे. म्हणजे अशा प्रकारे यांना प्राधान्य द्यावे आणि सर्व रिक्त पद आपल्याला जाहीरपणे स्क्रीनवर दाखवणे आवश्यक आहे असे इथं म्हटलेले आहे. तालुकामध्ये समायोजन करत असताना कोणत्याही द्विशिक्षक किंवा 3 शिक्षकी शाळेत पद रिक्त राहणार नाही अशा रीतीने समावेशन पदस्थापना करण्यात यावी. म्हणजे कोणत्या शाळेमध्ये समायोजन करताना पद खाली राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जर तालुक्यामध्ये 15 पदे रिक्त आहेत, उदाहरण दिलं आहे, जर तालुक्यामध्ये 15 पदे रिक्त आहेत, फक्त 10 शिक्षकांचे समायोजन करायचे आहेत, तर सर्व 15 रिक्त पदे दाखवण्यात यावी म्हणते. परंतु 15मध्ये जर 3 द्विशिक्षकी किंवा 3 शिक्षकी शाळा असतील तर प्राधान्य क्रमांकानुसार 7 शिक्षकांना पदस्थापना दिल्यानंतर 3 शिक्षकांना द्विशिक्षकी किंवा 3 शिक्षकांना शाळेत पद रिक्त राहिल्याचं प्राधान्यक्रम देण्यात येईल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथे उदाहरण दाखल दिलं आहे कशा प्रकारे समायोजन करावे. शिक्षकाचे समायोजनापूर्वी पदोन्नती कारवाई पूर्ण करणे आवश्यक आहे. बघा, समायोजन करत असताना पदोन्नती द्या, म्हणजे पदोन्नती केल्यानंतर पद रिक्त राहतील. समजा प्रमोशन द्यायचं, उच्च श्रेणी प्रमोशन आहे, पदवीधर प्रमोशन आहे, असं प्रमोशन द्या म्हणते आणि त्यानंतर मग समायोजन करा. जिल्हा स्तरावरून 31 जुलैपर्यंत पदोन्नती कारवाई करणे बंधनकारक राहील. दरवर्षी 31 जुलैपर्यंत पदोन्नती करणे म्हणजे बंधनकारक राहील. म्हणजे पदोन्नती दिल्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत रुजू होणे आवश्यक आहे. तात्काळ दुसऱ्याच महिन्यामध्ये रुजू व्हा असं म्हटलं आहे. पदोन्नतीसाठी किमान 50% प्रतीक्षा यादी तयार करावी. पदोन्नती देण्यात असताना 50% प्रतीक्षा यादी तयार करावी म्हणते, जेणेकरून रुजू न होणाऱ्या व पदोन्नती नाकारणाऱ्या शिक्षकांच्या जागी पदस्थापना देणे सोयीस्कर होईल. पदोन्नती दिल्यानंतर त्याच्या नियुक्तीबाबत समुपदेशक पद्धतीचा अवलंब करावा व त्याची प्राधान्यक्रम वरील क्रमांक 6 मध्ये दर्शवल्याप्रमाणे अ ते ई पर्यंत तसेच फ जेव्हाच्या स्थितीनुसार ज्येष्ठ राहील असं राहील, जेणेकरून जास्तीत जास्त शिक्षक पदोन्नतीच्या पदापासून रुजू होतील. नियमित पदोन्नत्या त्यांच्या नंतर सुद्धा करण्यात येईल. म्हणजे आपल्याला काय करता आहे, प्रमोशन करायचं आहे समायोजन करण्यापूर्वी. समायोजन करताना 30 सप्टेंबर ही तारीख विचारात घेऊन प्रचलित नियमानुसार पटसंख्या व शिक्षक संख्या निश्चित करावी. त्या अनुषंगाने 20 ऑक्टोबरपर्यंत विभागीय शिक्षक उपसंचालक यांनी मान्यतेची कारवाई पूर्ण करणे आवश्यक राहील. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मुदतीत प्रस्ताव सादर करूनही जर विभागीय शिक्षण संचालक यांनी प्रस्तावाला 25 ऑक्टोबरपर्यंत कोणतीही निर्णय कळविला नाही तर त्याची मान्यता गृहीत धरून कोणत्याही प्रती 30 सप्टेंबरपर्यंत पटसंख्या व शिक्षक संख्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निश्चित करावी. तसेच जिल्ह्यातील समाजाचे काम 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे. 30 सप्टेंबरनंतर पटसंख्या निश्चित करायची आहे. शिक्षक अतिरिक्त झाले, कमी झाले अशा शिक्षकांचे समायोजन आपल्याला 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावे असे शासन परिपत्रक म्हणते. समायोजनाद्वारे अतिरिक्त ठरून इतरत्र झालेल्या बदल्यांच्या अनुषंगाने काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारी असल्या दिनांक 15 नोव्हेंबरपर्यंत विभागीय आयुक्त याच्याकडे करण्यात यावे. आता एखाद्या शिक्षकावर अन्याय झाला असेल असं त्याला वाटत असेल तर त्यांना तक्रारी करायच्या आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत, सप्टेंबर नाही 30 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला विभागीय आयुक्ताकडे तक्रार करायची आहे आणि मग तक्रार केल्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. 25 नोव्हेंबरपर्यंत निर्णय द्यावा आणि 30 नोव्हेंबरपर्यंत संबंधित जिल्ह्याने त्याची अंमलबजावणी करावी. विभागीय आयुक्त याचा निर्णय अंतिम राहील. विभागीय आयुक्त यांना तक्रारीची दखल घेता यावी म्हणून तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. विभागीय आयुक्त तक्रार निवारण करतात बदल्यांचे जर अन्याय झाला असेल तर कोणावर. काही शिक्षक परस्पर समायोजनाबाबत शासनाकडे तक्रारी करतात. असे शिक्षक प्रशासकीय कारवाईस पात्र राहील. अशी तक्रारीची दखल घेतली जाणार नाही. बघा, इथे परस्पर समायोजन करण्याकरता शासनाकडे तक्रार करतात असे शिक्षक इथे कारवाईस पात्र राहील असे म्हटले आहे. समायोजनासाठी विहित कालावधी ठरवून दिलेला असल्याने ज्या जिल्ह्यात सदरची कारवाई विहित कालावधीत होणार नाही त्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना समायोजनाअंतर्गत बदल्याबाबत तक्रारी प्राप्त होतात. त्यामध्ये शासनाने निश्चित केलेल्या निकषाचे पालन न करता समायोजन केल्यास बहुतांश तक्रार अंतर्भाव असतो. त्यामुळे अनेक प्रशासकीय अडचणी व न्यायालयीन प्रकरणे उद्भवतात. ते सर्व टाळण्यासाठी पुढील प्रमाणे कारवाई करावी. आता बघा, इथे काही ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होते तर हे कशा प्रकारे कारवाई करायची हे दिलं आहे. शिक्षकांच्या समायोजनामध्ये पारदर्शकता राहावी यासाठी विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वाचे काटेकोरपणे पालन करून समुपदेशाद्वारे समायोजनाअंतर्गत बदल्या करण्याची दक्षता सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या अनियमिततेस जबाबदार असणाऱ्या संबंधाविरुद्ध
विरुद्ध नियमानुसार आवश्यक ती कारवाई करावी. समायोजन करत असताना निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. वरीलप्रमाणे प्राथमिक शिक्षकाचे समायोजन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे वेळोवेळी सादर करावा. सदर निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक अक्षरशः 11/12 पुढे होणाऱ्या समायोजनासाठी लागू राहील आणि अशा प्रकारे हा शासन निर्णय आहे. मित्रांनो, तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून हा शासन निर्णय तुम्ही अभ्यासू शकता. म्हणजे तुम्हाला अजून इत्थंभूत माहिती करेल. हे फक्त तुम्हाला एक म्हणजे पूर्वकल्पना यावी. अतिरिक्त कोण असतो म्हणजे शाळा निवडताना तुम्हाला अडचण होणार नाही याकरता हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. तर नक्कीच या व्हिडिओचा तुम्ही लाभ घ्या. धन्यवाद.